एक मोठी बातमी आहे। विरोधी पक्षनेता निवड ही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। तशी न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडनं खात्रीलायक माहिती मिळते। विरोधी पक्षनेता निवडीसाठी विधिमंडळाकडनं विविध दाखले तपासले जाणार आहेत आणि केंद्र शासनाच्या 2006च्या तरतुदीनुसार 10% संख्याबळ आवश्यक आहे। केंद्र सरकारसह इतर राज्यातील नियमांचा विधिमंडळ आढावा घेईल आणि मग निर्णय घेतला जाईल। विधानसभा अध्यक्षांकडे विरोधी पक्षनेता निवडीचा अधिकार आहे। मात्र आता उबाठाकडनं भास्कर जाधव यांचं नाव समोर येत असताना एक मोठी बातमी आणि माहिती न्यूज 18 लोकमतला खात्रीलायक सूत्रांकडनं मिळतेय की विरोधी पक्षनेता निवड ही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। याचं कारण म्हणजे विरोधी पक्षनेता निवडीसाठी केंद्र सरकारच्या 2006च्या तरतुदीनुसार 10% संख्याबळ आवश्यक असतं आणि केंद्र शासनासह इतर राज्यातील नियमांचा विधिमंडळ आढावा घेऊन मग निर्णय घेईल। अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर आपल्या सोबत आहेत। तुषार, काय आहेत नियम? श्वेता, आपण जर पाहिलं असेल तर कालच शिवसेना उबाटा गटाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे विरोधी पक्षनेता पदासंदर्भामध्ये भास्कर जाधव यांचं नाव देण्यात आलेलं आहे। त्या संदर्भातलं पत्रक देखील देण्यात आलेलं आहे। मात्र आपल्याला विधिमंडळातल्या सूत्रांकडून जी माहिती समोर आलेली आहे, कारण की काही तांत्रिक बाबी देखील आहेत। केंद्र सरकारने 2006 साली जी कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे त्या तरतुदीनुसार कोणत्याही विधानसभेमध्ये 10% पेक्षा जास्त संख्याबळ असेल त्या पक्षाला या ठिकाणी विरोधी पक्षनेता पद मिळताना पाहायला मिळत असतं। मात्र राज्यामध्ये अशी स्थिती आहे, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल, या तिन्ही पक्षाकडे आपल्याला 10% सदस्य संख्याबळ नाहीये। त्यामुळे विरोधी पक्षनेता निवडण्याचा अधिकार हा संपूर्णपणे विधानसभा अध्यक्षांकडे असतो। काल स्वतः आदित्य ठाकरे आणि त्यांच्या सहित सर्व प्रमुख नेत्यांनी भास्कर जाधव यांच्या नावाचं पत्रक विधानसभा अध्यक्षांना दिलेलं आहे। आता विधानसभा अध्यक्ष केंद्र शासनाचे जे नियम आहेत त्या तरतुदीचा अभ्यास करणार आहेत। त्याचप्रमाणे इतर राज्यांमध्ये नेमकी काय परिस्थिती होती, इतर राज्यांमध्ये जेव्हा 10% पेक्षा संख्याबळ कमी होतं त्या ठिकाणी काय निर्णय घेण्यात आला होता, या सर्व दाखल्यांचा अभ्यास आपल्याला विधानसभा अध्यक्ष घेताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते पद हे रिक्त राहते की विरोधी पक्षनेते पद हे विधानसभा अध्यक्षांकडून निवडलं जाते, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र तुर्तास तरी प्रेक्षकांना सांगायला हवं की विरोधी पक्षनेता निवड ही लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे, कारण की विधानसभा अध्यक्ष या सगळ्या तरतुदी तपासण्यासाठी किंवा तांत्रिक बाबी ची जोपर्यंत पूर्ण मीमांसा होत नाही तोपर्यंत विरोधी पक्षनेते पदाची निवड ही लांबणीवर पडू शकते। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।